नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता स्वानंदी ही राणीहार आणि बाकीचे दागिने गायब करणाऱ्या खऱ्या गुन्हेगाराला कशी शोधून बाहेर काढते. आणि मलिकाच्या कपाटातील आता त्या दागिन्याच्या बॉक्सवरून मलिकाने दागिने घेतल्याचे सत्य स्वानंदी कसे आजी आणि समोर आणते. आणि सुवर्णप्रधान सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मलिकाला एक्सपोज करून स्वानंदी ही कशी समर आणि आजी समोर आणते. आणि मलिकाचा खरा चेहरा आता समोर येताच त्यानंतर आता समर आणि आजी कोणता निर्णय घेतात आणि आता हुशार स्वानंदी खऱ्या गुन्हेगाराला कशी शोधून बाहेर काढते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता आजीने स्वानंदीच्या बड्डेमुळे सुवर्णप्रधान सोहळा साजरा करण्याचं आता सांगितलेलं असतं. आणि त्यासाठी आजी आता स्वानंदीला नाच सुनेचा सगळा अधिकार आणि तिचा मान देणार असते. त्यासाठी आता आजीने आता राजवाड्यांचे जे पारंपरिक दागिने असतात ते सगळे दागिने आज पुन्हा एकदा आजी स्वानंदीच्या हातात सुपूर्त करणार असते. आणि त्यासाठी आजीने आता ज्वेलरी शॉपमधून फोन करून पॉलिश करायला टाकलेल्या दागिन्याची ऑर्डरसुद्धा मागवलेली असते. आणि त्यासाठी मात्र आता त्या ज्वेलरी शॉपमधील माणसाने आता त्यांना माणूस पाठवायला सांगितलेला असतो. तर आता आजीने त्यासाठी आनंदला दागिने आणायला सांगितलेलं असतं. आता अंशुमन तो दागिने आणायला जातो असे सांगतो, पण आजीला त्यावर विश्वास नसतो. त्यामुळे आजी आता आनंदला पाठवते. आणि इकडे त्यामुळे मलिकाला राग येतो. बाहेरच्या लोकांवरती आपले घरची माणसे विश्वास ठेवतात, पण आपल्या घरच्या माणसांवरती विश्वास नाही. यामुळे मलिकाची आग, तळपायाची आग मस्तकात जाते. आणि त्यानंतर मात्र अंशुमन म्हणतो की मॉम, अगं तू रिलॅक्स राहा, तू एवढी कशाला काळजी करते. आजीने आनंदला पाठवून खूप मोठी चूक केली आणि एका अर्थाने तिने ते बरोबरच केलंय. मलिका म्हणते कसं काय. तेव्हा आता अंशुमन आता त्याचा प्लान सगळा काही मलिका अर्पिताला सांगतो आणि म्हणतो की मी तो सुवर्णप्रधान सोहळा आता होऊच देणार नाही. आणि बघतो तो आनंद कसे दागिने घेऊन येतो तो. आणि रस्त्यातच आता आनंदचे दागिने गायब करायचे हा प्लान अंशुमनने रचलेला असतो. आता इकडे आजी सुवर्ण प्रधान सोहळ्याची सगळी काही तयारी करते. आणि सगळेजण आता तिथे येता क्षणी इकडे आता अंशुमन, मलिका, अर्पिता वरून आता ते सगळं बघतात. आणि लगेच आता मलिका म्हणते की चला आता आपण आपल्या डावाला सुरुवात करूयात, बघूया तो आनंद दागिने आणतो की नाही. खाली आल्यानंतर आता मलिका आजीला म्हणते की आई चला ना, आता बराच वेळ झाला आहे, आपण सुरुवात करूयात. तर आता स्वानंदीसुद्धा समोर उभी असते. आणि मैत्रीच्या नात्याने आता स्वानंदी इकडे एकत्र आलेले असतात. आजी म्हणते की अरे पिंट्या, आनंदला फोन लाव बरं, तो दागिने घेऊन निघाला की नाही बघ जरा एकदा. समर आता आनंदला फोन लावतो. आनंद आता इकडे ज्वेलरी शॉपमध्ये जातो. तेव्हा आता आनंदला त्या ज्वेलरी शॉपमधील माणसे लिस्टप्रमाणे सगळे दागिने चेक करून घ्यायला सांगतात. आनंद आता ते एक एक दागिना चेक करतो. ते दागिने आणि त्याची ती सुंदर कलाकृती बघून आनंद देखील आता खूप खुश होतो. आणि त्या सगळ्या दागिन्यांची पुन्हा एकदा लिस्टप्रमाणे खात्री करून घेत आनंद आता निघालेला असतो खरा. त्याच वेळेस आता निकिता तिथे येते. आणि आता इकडे निकिताला सुद्धा स्वानंदीने आनंदसोबत लवकर आनंदला बोलून दागिने आणायला सांगितलेलं असतं. तर निकिता आनंदला म्हणते की हे बघ आनंद, मी बाकीचे बॉक्सेस घेऊन पुढे जाते, तू राणीहार वगैरे जे बॉक्सेस राहिले ना तो घेऊन पाठीमागून ये, तिकडे उशीर झालाय. तर निकिता आता बाकीचे बॉक्स घेऊन पुढे गेलेली असते. पण मात्र राणीहाराचा बॉक्स आता आनंदकडे राहतो. आणि आनंद तो बॉक्स घेऊन आता जात असताना अंशुमनचा माणूस इकडे आनंदच्या पालटीवरती असतो. आणि आनंद बाहेर पडताच तो माणूस आता पटकन त्या आनंदकडचा तो राणीहारचा बॉक्स घेऊन तेथून पसार होतो. इकडे आता निकिता ही राजवाड्यांच्या घरी निघालेली असते. पण आता इकडे आनंद येऊ नाही राहिला. यामुळे आता सगळेजण काळजीत पडतात. समर पुन्हा आनंदला फोन लावतो. तेव्हा आनंद म्हणतो की निकिताकडे मी काही दागिने पुढे पाठवलेत, फक्त 1-2 दागिने राहिले, ते आणतोयच. तर आता इकडे तेवढ्यात आता निकिता तिथे येते. आणि इकडे मलिका म्हणते की आई चला, अहो दागिने काय झालं, का बरं येईनात.
तर आता सगळेजण काळजीत पडतात. आजी म्हणते की आनंद का नाही येत काय माहिती. आणि तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की मला वाटतंय सुवर्णप्रधान सोहळा होणार की काय आणि स्वानंदीला दागिने मिळणार की नाही काय माहिती. तेव्हा आता स्वानंदी ही मल्लिकाकडे बघते. आता तेवढ्यात निकिता तिथे दागिने घेऊन येते आणि निकिता ते सगळे दागिन्यांचे बॉक्सेस आता आजीकडे देते. तर आजी खुश होते. आजी म्हणते अगं आनंद कुठे, मी तर आनंदला सांगितलं होतं. निकिता म्हणते की आनंदना तो पाठीमागून बाकीचे दागिने एक हार राहिला होता तो चेक करून लिस्टप्रमाणे घेऊन येतोय, बाकीचे मी घेऊन आली आणि चला तोपर्यंत आपण सुरुवात करूया. तर तो ते ऐकून मल्लिका अंशुमनला मोठा धक्का बसतो आणि मल्लिका आता अंशुमनकडे बघते आणि मल्लिका विचार करते की हे काय झालं आणि आनंदकडून निकिता दागिने कशी घेऊन आली. आणि इकडे निकिताने ते दागिने देता क्षणी आता आजी एक एक दागिना स्वानंदीला देते आणि स्वानंदीच्या अंगावर तो एक एक दागिना घालून खऱ्या अर्थाने प्रेमाने आता आजीने आता स्वानंदीला दागिन्यात मडवलेली असते आणि स्वानंदीला खऱ्या अर्थाने तिच्या राजवाड्यांच्या नातसुनीचा मान आणि अधिकार दिलेला असतो. स्वानंदीला त्या रूपात बघताच इकडे मल्लिकाचा मोठा जळफळाट होतो. जे दागिने माझे होते, ज्यावरती माझा हक्क अधिकार होता, ते दागिने आज स्वानंदीला मिळतायत. मल्लिकाच्या तळपायाची आग आता भडकलेली असते आणि मल्लिकाला खूप राग येत असतो. मल्लिकाचा खूप जळफळाट होत असतो. इकडे आता तो गुंड आता पटकन ते दागिने घेऊन आता आनंदपासून पळून जातो आणि त्यानंतर आता तो गुंड आता अंशुमनला फक्त आनंदकडे एकच दागिना असल्याचे त्याने फोन करून सांगितलेले असते आणि तो आता ते दागिना आता अंशुमनला देतो आणि अंशुमन तो दागिना मल्लिका आता तो राणी हार कपाटात ठेवते आणि म्हणते की यावर फक्त माझा अधिकार आहे. बाकीचे दागिने तर त्या स्वानंदीने घेतले, पण ते सुद्धा दागिने मी घेईल आणि हा राणी हार माझ्याकडेच राहील. आता इकडे आनंद आता रिकाम्या हाताने पुन्हा राजवाड्यांच्या घरी आलेला असतो आणि गुंडांनी तो दागिना त्याच्याकडून कसा पळवला हे आता आनंद सांगतो. पण मल्लिका आता आनंदवर विश्वास ठेवायला तयार नसते. मल्लिका म्हणते आनंद काय बोलतोयस तू, आणि तुला पैशाची गरज होती हे सगळं तू तर नाही घडवून आणलंस ना. तर आता आनंदला धक्का बसतो. तेव्हा समर म्हणतो की काकू काय बोलतेस तू, आनंदवर माझा पूर्ण विश्वास आहे, आनंद असं कधीच करू शकत नाही. मल्लिका म्हणते समर बाजूला ये थोडासा. मल्लिका समरला म्हणते की समर यांचा काही भरोसा नाही, आनंदला पैशाची गरज होती आणि पैशासाठी तो काहीही करू शकतो आणि पैशामुळेच त्याच्या मनात ही प्रवृत्ती आली असणार आणि म्हणून त्याने तो आपला महागडा राणी हार तो घेतला असणार. मल्लिका म्हणते की हे बघ आनंद, तुला पाहिजे असेल तर त्या राणी हाराच्या बदल्यात आम्ही तुला पैसे देतो, पण तो आमचा पारंपरिक दागिना आहे, आम्हाला दे. आनंद म्हणतो काय बोलताय तुम्ही काकू, अहो मी तो दागिना घेऊन येत होतो पण रस्त्यात तो गुंडा आला आणि त्याने तो राणी हारचा बॉक्स पळवला. आता इकडे आजी समर यांना काय करावं कळत नसतं. तर समर म्हणतो की ठीक आहे आपण ते नंतर बोलू त्या विषयावरती, अगोदर आता हा सुवर्णप्रधान सोहळा निकिताने आणलेले दागिने घातलेच आहे तर उरकून घेऊयात. आणि आता सगळेजण स्वानंदीचा तो सुवर्णप्रधान सोहळा उरकवतात. इकडे आता आजीने स्वानंदीला नात सुनेचा अधिकार हक्क मान दिलेली असते. आता इकडे मात्र स्वानंदीला देखील मोठा धक्का बसतो. स्वानंदी विचार करते की पण आनंद दादाकडूनच असं का झालं आणि तोच दागिना का पळवला, म्हणजे नक्कीच आनंद दादाच्या कोणीतरी पाळतीवर होतं. आणि स्वानंदी विचार करते की जर निकिताने पुढे दागिने आणले नसते तर ज्या माणसाचा सगळे दागिने पळवण्याचा प्लान होता, तर म्हणजे हे अगोदर आनंद दागिने घेऊन येणार आहे हे माहिती होतं, असे आता स्वानंदीच्या डोक्यात विचार येतो. आणि नक्की हा काकूचा तर प्लान नसेल ना, असा विचार स्वानंदी करते. आणि जर स्वानंदी म्हणते की असं असेल तर मला वाटतंय की तो खरा गुंड मल्लिका काकूकडे आता ते दागिने त्याने आणून देणारच आणि आपण आता मल्लिका काकूच्या रूमची झडती घ्यायला हवी. आता 3 ते 4 दिवस गेल्यानंतर आता स्वानंदी मल्लिकाच्या रूममध्ये येते, पण मल्लिका तिथे नसते. मल्लिका बाहेर गेलेली असते हे स्वानंदीला माहीत असताना स्वानंदी आता मल्लिकाचं कपाट उचकते, तर त्यामध्ये आता त्या दागिन्याचा बॉक्स इकडे आता स्वानंदीला दिसतो.
आणि लगेच आता स्वानंदी समर आणि आजीला तिथे घेऊन येते आणि म्हणते की हे बघा, मल्लिका काकूच्या बेडरूममध्ये दागिन्याचा बॉक्स भेटला आहे. आणि आता तो दागिन्याचा बॉक्स बघून समर आणि आजी अवाक होतात. आणि आजी म्हणते की अगं बाई, हा तर राणीहारचा बॉक्स आहे आपला, आणि या मल्लिकाकडे कसा आला? आणि हे सगळं मल्लिका काकूने घडवून आणल्याचं सत्य आता स्वानंदी समोर आणि आजीसमोर आणते. दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. आणि रिकामा बॉक्स स्वानंदीने बघता क्षणी त्या रिकाम्या बॉक्सवरून राणीहार दुसरा तिसरा कोणी नसून मल्लिका काकूने केला, आणि हा सगळा प्लान तिचा होता हे सत्य स्वानंदीने आता समर आणि आजीसमोर आणलेले असते. आणि आता दोघांनाही मोठा धक्का बसतो आणि मल्लिका काकू या थराला जाऊ शकते याचा आता दोघांनीही विचारही केलेला नसतो. तर आता मल्लिका आता घरी येतात समर आणि आजी मल्लिकाचा आता माज उतरवून मल्लिकाकडून कसे सत्य काढतात. आणि समर आता मल्लिकाने राणीहार घेतल्याचे सत्य समोर येताच मल्लिकाला भयानक निर्णय घेऊन आता कोणती शिक्षा देणार, आणि आता पुढे आता आजी आणि समर कोणता निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.